नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, फार पूर्वी म्हणून मला वाटतं 1960-70च्या दशकामध्ये जे अनेक प्रायोगिक नाट्यभूमी होती, रंगभूमी होती, त्यावर अनेक विविध नवनवे नाटककार वगैरे येत होते, नाट्य स्पर्धा व्हायच्या. आणि अशा वेळेला आलेलं एक नाटक मला आठवतं. मला अजूनही मी ते नाटक बघितलं नव्हतं. पण त्या नाटकाचं जे शीर्षक होतं, नाव होतं, ते अजूनही डोक्यात रेंगाळत राहिलेलं आहे. आणि वेगवेगळे प्रयोग होते. ठाशीव एक कथा सांगायची असं नाही. तर त्या नाटकाचं नाव होतं नाटककाराच्या शोधात 6 पात्र असं काहीतरी होतं मला वाटते. नाटककाराच्या शोधात 6 पात्र. आता गंमत अशी असते, की नाटककार नाटक लिहितो. मग दिग्दर्शक, कलावंत हे एकत्र येऊन त्या नाटककाराने त्या कथानकामध्ये रंगवलेली रेखलेली जी पात्र असतात त्या पात्रांना जिवंत करण्याचा प्रयत्न करतात. त्या प्रयोगाला आपण नाट्यप्रयोग म्हणतो. म्हणजे मुळातच ती पात्र असतात, ती वास्तवात असतात असं नाही. नाटककाराच्या डोक्यामध्ये जी एक कथाकल्पना असते किंवा चित्रपट आपण बघतो, त्या चित्रपटामध्ये आपल्याला जे कथानक घडताना समोर दिसतं, त्यातली जी वेगवेगळी पात्र असतात, नायक, नायिका, खलनायक, खलनायिका वगैरे वगैरे, विनोद वीर वगैरे जे कोणी असेल, कॉमेडियन, पण ही पात्र समोर आहेत आणि आपण त्यांची बातमी देतोय अशा स्वरूपात एखादा चित्रपट किंवा कथानक तयार होत नाही. अगदी वास्तविक घडलेल्या घटनेवर सुद्धा. आता तो मी नव्हेच नावाचं आचार्य अत्रे यांचं खूप गाजलेलं नाटक आहे. हजारो प्रयोग झाले, हजारो प्रयोग. आजही ते नाटक लोकांना भुरळ घालतं. पण त्यातली जी कथा आहे, कथासूत्र खरे, की एक माणूस अतिशय सराईतपणे अनेक महिलांना आणि तिच्या कुटुंबियांना भुरळ घालतो, त्यांच्याशी लग्न करतो आणि त्यांना लुटतो. ही घडलेली घटना आहे. आणि त्यावर आधारित मग तो पकडला गेला वगैरे, मग त्याच्यावरचा खटला आहे. तर प्रत्येक महिलेला फसवताना तो तिला लुटतो, पण तिला भुरळ घालतो हे लक्षात घ्या. तर ती जी घडलेली घटना आहे, ती आचार्य अत्र्यांनी आपल्या नाटकामध्ये तशीच्या तशी आणली असं बिलकुल नाही. त्यामध्ये आवश्यक ते नाट्यमयता आणण्यासाठी प्रयोग केले. सरकणारा मंच वगैरे असे काय काय तेव्हा आणखीन प्रयोग व्हायचे. पण हे मी सगळं एवढ्यासाठी सांगतोय, की मला अत्र्यांनी जरी वास्तविक घटनेवर आधारित बुवा तिथे बाया वगैरे असे, ही सगळी डॉक्टर लागू अशी नाटकं ही वास्तविक घटना घडलेली आहे, त्याच्या आधारावर अत्र्यांनी लिहिली होती. पण तरीही त्या कथानकामध्ये जी एक नाट्यमयता आली पाहिजे, धक्कातंत्र असलं पाहिजे, त्याचा अत्यंत मोकळेपणाने अत्र्यांनी वापर केला होता. आणि त्यामुळे हे पात्र म्हणजे आपण आहोत, तमुक आहोत, अमुक आहोत असा दावा कोणीही करू शकत नव्हतं. आणि म्हणून इथे नाटककार घडवतो ती पात्र असतात, ती पात्र वास्तवात नसतात, ती स्वतःला पाहिजे तशी वागत नसतात. तर नाटककार किंवा पटकथा लेखक त्या पात्रांना त्या कथानकामध्ये जसं कान धरून वागायला सांगतो, भाग पाडतो, बोलायला लावतो, तेच बोलणं हे त्या पात्रावरचं बंधन असतं. त्या चौकटी बाहेर त्या पात्राला जाता येत नाही. त्याच्या सगळ्या मर्यादा, त्याचं अस्तित्व हे नाटककाराने किंवा पटकथा लेखकाने ठरवून दिलेलं असतं. कदाचित त्यामध्ये थोडा फेरबदल होत असेल, पण पात्र अस्तित्वात नसतात. पात्र अस्तित्वात नसतात. नाटककार ती पात्र घडवतो. आणि म्हणून मला ते अजूनही लक्षात राहिलेलं एक चमत्कारिक नाटकाचं नाव, नाटककाराच्या शोधात 6 पात्रे. म्हणजे ती पात्र आहेत रेडी आणि त्यांना एक नाटककार हवा, की आम्हाला आमच्या चरित्राला, आमच्या व्यक्तिमत्वाला अशी उभारी देऊन त्याची अशी गुंफण कर की एक नाटक तयार होईल. म्हणजे पात्र तयार आहेत.
त्यांना एक नाटककार पाहिजे की तू आम्हाला याच्यात एक कथानकामध्ये गुंफून दाखव आणि लोकांसमोर पेश कर वगैरे वगैरे. मला ते खरं मी नाटक बघितलेलं नाही, त्यामुळे मी केवळ नाटकाचं नाव आहे त्याच्या आधारावर मला त्याविषयी काय वाटले तुम्हाला सांगेन. आणि हे आठवण्याचं कारण आज असं आहे की ज्या प्रकारे काँग्रेस पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी गांधी परिवाराचे आजचे राजपुत्र राहुल गांधी काँग्रेस पक्षाला नव्याने संजीवनी देण्यासाठी धडपडत आहेत. आणि काल परवाच गुजरातमध्ये काँग्रेस महासमितीचं जे अधिवेशन झालं त्यामध्ये ज्या वेगवेगळ्या घोषणा, निर्धार आणि संकल्प करण्यात आले ते बघितल्यानंतर मला ह्या नाटकाचं ते टायटल आठवलं, नाटककाराच्या शोधात 6 पात्र. की अमुक करायचे, तमुक करायचे, सगळं करायचंय, ही लढाई लढवायची, ती लढाई जिंकायची वगैरे, हा संघर्ष करायचा आहे, हे सगळं राहुल गांधी सांगतात. पण तो संघर्ष करायचा कोणी? एक सेनापती लढाई करतो, तो सेनापती स्वतः पुढे जाऊन तलवार उचलून लढत नाही. त्याच्या बरोबर जी सेना असते ती सेना लढाई करते आणि त्या सेनापतीने त्या सगळ्या आपल्या सैन्याला एक ठरवून दिलेली रणनीती असते, व्यूहरचना केलेली असते, त्यानुसार त्या लोकांनी लढायचं असतं. अनेकदा त्या सैनिकांना, त्यांच्या सरदारांना, त्या तुकडीच्या प्रमुखाला सुद्धा आपण लढतोय त्यातून साध्य काय होणार हे माहिती नसतं. पण सेनापतीने सांगितले की त्या सेनापतीच्या आदेशानुसार ते प्राण पणाला लावून लढतात, कदाचित बळी जातात, शहीद होतात, पण लढतात. इथे गंमत अशी आहे की ते सैन्य असतं जे लढणार, त्याला तो सेनापती लागतो. इथे सेनापती आहे आणि सेनापतीने ठरवले की आपण लढायचंय, पण लढण्यासाठी आवश्यक असलेली सेना, सैन्य, सामान्य हजारो सैनिक हे त्या लढाईमध्ये आवश्यक असतात. आपले सरसेनापती दिल्लीत बसलेले असतात, दिल्लीतून ते एकूण सुरक्षा विषयावर बोलत असतात, सांगत असतात आणि एक एक त्यांच्या आदेशाचे पालन करणारा सैनिक हा सीमेवर हजर असतो. इथे राहुल गांधी ज्या वेळेला आपल्या राजकीय पक्षाला नवी उभारी देण्यासाठी नवा संघर्ष आणि नव्या लढाईचं रणशिंग फुंकतायत, ते रणशिंग फुंकल्यानंतर लढणारी सेना कुठे आहे हे त्यांनाही ठाऊक नाही. आणि म्हणून मी त्या 70च्या दशकातल्या त्या नाटकाचं जे टायटल आहे त्याच टायटलमध्ये थोडा फेरबदल करून दिले की सैन्याच्या शोधात सेनापती. त्यांनी स्वतःला सेनापती घोषित केलेले किंवा गांधी परिवाराने आणि गांधी परिवाराचे जे कोणी गुलाम आहेत, मानसिक गुलाम आहेत काँग्रेस पक्षामध्ये, या सगळ्यांनी मिळून राहुल गांधींना सेनापती ठरवलेलं आहे. पण त्या गुलामांपैकी कोण किती लढायला तयार आहे याला महत्व आहे. त्यापैकी कोणी सैनिक व्हायला तयार नाहीये. सैनिक बाहेरून आणले पाहिजे, सैनिकांनी येऊन लढलं पाहिजे. गांधी परिवाराचे गुलाम असलेले जे काँग्रेसचे वेगवेगळे नेते, कार्यकर्ते वगैरे आहेत त्यांना लढायची इच्छा राहिलेली नाहीये. ही बाब महत्वाची आहे, ती लक्षात घेतली पाहिजे. तर 14, 19 आणि 24 या लागोपाठच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा लज्जास्पद पराभव का होतोय आणि का होत आलाय त्याचं उत्तर सापडू शकेल. कारण राहुल गांधी हे तावाने निघालेले लढाई करायला आणि गेली 10 वर्ष अखंड लढाई करतायत. पण ते ज्या पद्धतीची लढाई करतात, ज्या पद्धतीची रणनीती आखतात, डावपेच खेळतात, व्यूहरचना करतात, त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव होतोय. आणि त्या पराभवाला कंटाळून एकामागून एक त्यांच्या सैन्यातले अनेक सरदार, सैनिक हे सेनेतून फरारी होते, पळून जात आहेत, शत्रूला जाऊन मिळत आहेत. आणि तरीही
आपल्या मागून कोण पळून गेलाय, कोण निघून गेलाय, का निघून गेलाय याची फिकीर सुद्धा राहुल गांधींना वाटेनाशी झाली. मग काही काही वेळेला त्या शोले सिनेमातला तो असरानी आठवतो, हा हा हम तो अंग्रेजों के जमाने के जेलर है वगैरे, आठवतो तुम्हाला? मग तो त्याच्या मागे टाक 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 करत आलेले ते शिपाई असतात, त्यांना सांगतो आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. तो असरानी ज्या भाषेमध्ये बोलतो, त्या त्या सगळ्या डायलॉग मधला जो आशय आहे, राहुल गांधींचा सगळा आशय हा नेमका तसा वाटत नाही का? की अर्धे तिकडे जा, अर्धे इकडे जा, मग उरले कुठे तुझ्या मागून यायला? पण राहुल गांधी हे बोलतायत, समोर बसलेले लोक टाळ्या वाजवतायत आणि काँग्रेसची आणि राहुल गांधींची चमचेगिरी करण्यालाच पत्रकारिता समजणारे अनेक विश्लेषक हे अगत्याने राहुल गांधींनी आता कशी व्यवरचना केलेली आहे याचं कौतुक सांगत आपली पत्रकारिता रेटून नेत असतात. लढायचं कोणी? आता हे अधिवेशन झालं, त्याच्या आधी 2-3 आठवडे गुजरातमध्ये प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक राहुल गांधींनी घेतली होती आणि तिथे ते म्हणाले की समोर बसलेल्यातले अर्धे लोक भाजपचे दलाल आहेत, एजंट आहेत, हस्तक आहेत. काँग्रेसचा सर्वोच्च नेता आपल्या कार्यकर्त्यांना अर्धे अधिक हे भाजपचे दलाल आहेत म्हणतो आणि तेही सगळे टाळ्या वाजवतात. तेव्हा काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली लढायला निघालेली सेना म्हणजे काय असा प्रश्न पडतो. निर्धार करतात की इथे भगवा फडकवायचा, तिकडे तिरंगा फडकवायचा, इकडे लोकशाहीचा झेंडा फडकवायचा, लढाई करायची. पण मुद्दा असा आहे की लढणार कोण? जर समोर बसलेल्यातले अर्धे लोक शत्रूचे हस्तक असतील तर शत्रूला तुमच्यावर चाल करून येण्याची आणि तुमच्याशी लढण्याची गरज सुद्धा उरत नाही. कारण तुमचेच अर्धे शत्रूचे हस्तक आहेत, ते उरलेल्या निष्ठावान अर्ध्या लोकांना एंगेज करतील, मारून टाकतील, तर शत्रूला येऊन लढण्याची गरज कुठे उरते? राहुल गांधींच्या गुजरात प्रदेश काँग्रेसमधले अर्धे कार्यकर्ते पदाधिकारी भाजपचे एजंट असतील तर ते उरल्या अर्ध्यांना बेजार करून काँग्रेस गुजरातमध्येच नामशेष करतील. मग हे अर्धे आपले हस्तक आणि अर्धे राहुल गांधींचे निष्ठावंत यांच्याशी गुजरात भाजपला लढण्याची गरज उरते का? नाही उरत. आणि असा हा सेनापती आहे ज्याला माहिती नाही की आपलं सैन्य काय आहे, आपले सैनिक कोण आहे, आपल्या सैनिकांमध्ये निष्ठावान किती आहेत, बलिदान द्यायला सज्ज असलेले किती आहेत आणि गद्दार किती आहेत याचा थांग पत्ता ज्या राहुल गांधींना नाही ते काँग्रेसचे आज सगळ्यात मोठे झुंजार सेनापती आहेत. मात्र त्यांच्यासाठी त्यांच्या मागून लढणारे सैनिक कोण आहेत हे त्याच सेनापतीला पत्ता सुद्धा नाही. आणि ही काँग्रेसची शोकांतिका आहे. तुम्हाला आठवतं मित्रांनो, 2 वर्षापूर्वी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीच्या वेळेला राहुल गांधींनी आपला तुरुपाचा एक्का फेकला होता, हुकुमाचा पत्ता टाकला होता. त्याचं नाव होतं प्रियंका गांधी वड्रा. प्रियंका गांधी वड्रा यांच्यावर राहुल गांधींनी जबाबदारी सोपवली होती की स्वबळावर आपल्याला उत्तर प्रदेश जिंकायचं आहे. आणि प्रभारी म्हणून प्रियंका गांधी या लखनौला गेल्या कार्यकर्त्यांची बैठक घ्यायला. पण कार्यकर्ते कोण आहेत, कुठे आहेत त्यांनाही माहिती नव्हतं. त्यांच्या स्वागताला गर्दी जमली होती, पण त्यामध्ये पक्ष म्हणून, संघटना म्हणून, पदाधिकारी म्हणून कोण कोण आहेत आणि काय काय करू शकतील याचा थांग पत्ता नव्हता. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या 403 आमदारांपैकी अवघे 2 आमदार काँग्रेस पक्षाचे आहेत. अत्यंत लज्जास्पद सुपडा साफ करणारा निकाल उत्तर प्रदेश विधानसभेत काँग्रेसच्या बाजूने लागला. म्हणजे संपूर्ण पराभव, 1-2% मतं नाही.
तेव्हा हा सेनापती असे की आपला तुरुपाचा आपलं ब्रह्मास्त्र कोण प्रियंका वड्रा हे ब्रह्मास्त्र सोडतो आणि 2 जागा 403 मध्ये म्हणजे मच्छर का ढेकून सुद्धा मारला जात नाही इतका दिग्विजय मिळवून येतो असा सेनापती काँग्रेसला नव्याने संजीवनी देणार गतवैभवाकडे घेऊन जाणार म्हणजे काय हे माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या पत्रकाराला कळू शकत नाही. निर्धार एकामागून एक निर्णय घेत असतात राहुल गांधी गेली 10 वर्ष. पण ते अंमलात कोणी आणायचे. आता तर तुम्हाला सांगतो की इतके दिवस राहुल गांधींना अमेरिकेत लंडनमध्ये कुठे कुठे नेऊन त्यांचा फार मोठी प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करणारे पप्पांचे मित्र सॅम पिट्रोडा जे राजीव गांधींचे मित्र होते त्यांनी राहुल गांधींना पेश करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या परदेशी पाश्चात्य विद्यापीठांमध्ये राहुल गांधींचा एक संवाद घडवून आणण्याचे कार्यक्रम केले मार्गदर्शन केलं. शेवटी आता त्याच सॅम पिट्रोडांना म्हणायची वेळ आली की नुसते ठरवताय अंमलात कोणी आणणार. तुम्ही रोज रोज कार्यक्रम मांडताय कार्यक्रम ठरवताय निर्धार करताय संकल्प सोडताय पण ते संकल्प आणि निर्धार अंमलात आणायचं काम कोणी करायचं याचा साधा सरळ अर्थ असा होतो की एखाद्या संघटनेला आपण जे काय कार्यक्रम ठरवतो अजेंडा ठरवतो तो अंमलात आणण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज लागते. सेनापतीला कुठेतरी चाल करून जायचं आणि कुठली तरी लढाई जिंकायची असेल तर ती जिंकण्यासाठी फौज लागते सैन्य लागतं आणि ते सैन्य नसलेला सेनापती हा कुठलीही लढाई लढू शकत नाही. कारण सेनापती लढाई लढत नसतो तर लढाईचं रणनीती ठरवतो व्यूहरचना करतो आणि सैनिक लढतात. दुर्दैवाने काँग्रेसकडे आपल्याकडे सेनापती आहे आणि सैन्याची गरजच नाही या मानसिकतेतून गेली 20 वर्ष काँग्रेस वाटचाल करत राहिली आणि त्याचे दुष्परिणाम आज काँग्रेसला भोगावे लागतात. आता लढलं पाहिजे नाहीतर आपलं अस्तित्व धोक्यात आहे असं वाटून जे राहुल गांधी काम करतायत त्यांची सगळ्यात मोठी समस्या अशी आहे की आपल्यासाठी लढणार कोण हे त्यांना माहिती नाही आणि जे माहिती आहेत त्यातले अर्धे तेच म्हणतात की भाजपचे हस्तक आहेत. आता जबाबदारी हस्तकांवर सोपवायची की निष्ठावंतांवर सोपवायची आणि कोण निष्ठावंत आणि कोण हस्तक भाजपचे शत्रूचे हस्तक याची विभागणी करणार कोण चाचपणी करणार कोण. म्हणजे ज्याला जो भाजपचा हस्तक आहे तुमच्यामध्ये घुसलेला त्याला ओळखायची जबाबदारी कोणावर टाकायची. कारण तुम्ही एखाद्या हस्तकावरच हस्तक शोधायची जबाबदारी टाकली. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल मित्रांनो इराण मधल्या एका इराण विषयी एक मोठा गौप्यस्फोट सुरू आला होता. इराण आणि इस्रायल यांच्यातलं वैर जगजाहीर आहे. इराण आणि इस्रायलकडे अत्यंत स्फोटक आणि शार्प शूटर बनावी अशी एक गुप्तहेर संस्था आहे तिचं नाव मोसाद. तर मोसादचे लोक हेरायचे आणि त्यांना संपवायचं यासाठी इराणच्या गुप्तचर संस्थेने एक स्वतंत्र तुकडी निर्माण केली. पण गंमत अशी होती की त्या इराणने मोसाद संपवायला निर्माण केलेल्या तुकडीचा प्रमुखच मोसादचा हस्तक होता आणि त्याने मोसादचे हस्तक संपवण्यापेक्षा इराणच्या गुप्तचर खात्याची नको नको तितकी माहिती ही मोसादला पुरवली होती आणि त्यामुळे मोसाद इराणवर प्राणघातक हल्ले करू शकला. राहुल गांधींच्या काँग्रेसची अवस्था त्यापेक्षा वेगळी आहे का सांगा. ते स्वतःच सांगतात इथे बसलेले अर्धे काँग्रेसचे कार्यकर्ते हे भाजपचे हस्तक आहेत. त्यामुळे राहुल गांधी स्वतःच एक प्रश्न उपस्थित करतात की माझे अर्धे लोक माझ्या सैन्यातले अर्धे सैनिक हे शत्रूला फितूर झालेले आहेत आणि मला लढाई जिंकायची तर ती जिंकणार कशी.
आणि म्हणून मग सॅम पिट्रोडा सारख्या त्यांच्या चाहत्या चाचांना सुद्धा, अंकलला सुद्धा चिंता वाटते की नुसते निर्धार करून उपयोग काय, ती रणनीती कागदावर राहते आणि पुढे हालचाल काहीच होत नाही. सॅम पिट्रोडानं सुद्धा आता राहुल गांधी यांचं नेतृत्व आणि काय म्हणतात त्याला राहुल गांधींचं जे काय नेतृत्व आहे त्याविषयी शंका येत असेल तर काँग्रेसचे उरले सुरले लोक सुद्धा विचार करायला लागतील, हा कसला सेनापती आहे ज्याच्याकडे सैनिक नाही. असं मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.